उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला जाणार, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना जबाबदारीही दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी. योजनेमुळे राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात मांडली बाजू. पुढची सुनावणी 7 फेब्रुवारीला. बीड कोर्टाबाहेर घोषणाबाजी आणि गोंधळ करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार. संबंधित महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू. गोंधळ घालणाऱ्या काही जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. वर्ध्यामध्ये 42 गावातील 95 जलस्रोत नायट्रेटने बाधित. जलस्रोतांमध्ये दूषित पाणी असल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल. चितोडा, नांदोरा, नागपूर, तुळजापूर, धोत्रा रेल्वे गावं अति धोकादायक स्थिती. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रमाणपत्र दिलं जाणार. प्रमाणपत्रावर QR कोड, ABC ID आणि आधार नंबरचाही समावेश. समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी शेवटचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. या टप्प्यातील बोगद्यांवर वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवण्यात आल्यानं प्रवाशांना आगळावेगळा प्रवास अनुभव देण्याचा रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न. महाकुंभमेळ्यासाठी पुण्यातनं पहिली विशेष गाडी रवाना. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचं जंगी स्वागत. पुणे स्टेशन, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या ते पुणे अशी ही रेल्वे धावणार. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हनुमान मंदिर आणि वाल्मिकी मंदिराला दिली होती. झुकरबर्ग यांच्या विधानासाठी मेटाने मागितली भारताची माफी. मार्क झुकरबर्ग यांचं विधान अनेक देशांसाठी खरं असलं तरी भारतासाठी लागू नव्हतं, कंपनीचं स्पष्टीकरण. कोरोनानंतर लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव झाल्याचं झुकरबर्ग यांनी केलं होतं वक्तव्य. सिंधुदुर्गातील रविराज चिपकर यांनी आर्मी दिनानिमित्ताने साकारलं आकर्षक वाळूशिल्प. वाळूशिल्प साकारत अनोख्या पद्धतीने जवानांना दिल्या शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.